तुमची सोसायटी जर रिडेव्हलपमेंटसाठी जाणार असेल तर तुम्ही कसं फिगर आउट कराल की बाबा आपले काय स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की जे आपण डेव्हलपर बरोबर निगोशिएशन करताना आपल्याला हेल्प करतील. तर त्यात सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे तुमचा FSI. जर तुमच्या सोसायटीचा FSI हा अंडर कन्झ्युम असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला स्ट्रॉंग पॉईंट बनतो निगोशिएशनसाठी. नेक्स्ट इज की तुमच्या सोसायटीचं जर पेपर तुम्ही क्लिअर ठेवले असतील, जसं तुमचं कन्व्हेन्स डीड झालं किंवा तुमचं प्रॉपर्टी कार्ड झालं, तर हा जो खर्च डेव्हलपरला नंतर येणार आहे तो तुम्ही आधीच केला आहे. त्यामुळे हा तुमच्यासाठी परत एक स्ट्रॉंग पॉईंट बनतो. नेक्स्ट इज की तुमच्या सोसायटीच्या खाली शॉप्स आहेत का. जर शॉप नसतील तर डेव्हलपर जेव्हा ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंट करणार तेव्हा त्याच्या बिल्डिंग खाली शॉप्स काढणार आणि त्या शॉप्स मधनं तो चांगले पैसे कमवणार. नेक्स्ट इज की तुमच्या सोसायटीला डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे का. समजा तुमच्या सोसायटीला रोड ॲक्सेस आहे, ते पण तो 9 मीटरचा आहे किंवा 9 मीटरपेक्षा जास्ती आहे, तर हा परत तुमच्यासाठी एक चांगला प्लस पॉईंट बनतो. कारण का की जेव्हा ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होणार तेव्हा डेव्हलपर त्या रोडमुळे खूप इझिली तो फ्लॅट सेल करू शकणार, प्लस तो फ्लॅटचे जास्ती चार्जेस घेऊ शकणार कस्टमरकडनं. नेक्स्ट इज की तुमचं जो सोसायटीचा प्लॉट आहे तो ॲज पर DP प्लॅन रोड कटिंगमध्ये जाणार आहे का. जर रोड कटिंगमध्ये जाणार नसेल तर डेव्हलपरसाठी हा परत एक प्लस पॉईंट होतो की त्याला पूर्ण स्पेस युटिलाइज करता येते, त्याला जागा सोडावी लागत नाही. त्यामुळे हा पॉईंटवर तुम्ही चांगला निगोशिएशन करू शकता. नेक्स्ट इज की समजा तुमच्या सोसायटी प्लॉटला दोन्ही बाजूनी रस्ते आहेत, म्हणजेच तुमच्या सोसायटी प्लॉट हा कॉर्नर प्लॉट आहे, तर हा परत तुमच्यासाठी एक चांगला स्ट्रॉंग पॉईंट बनतो निगोशिएशनसाठी. कारण का या काही केसमध्ये काय होतं की डेव्हलपर जी बिल्डिंग बांधतो त्याला एक व्ह्यू चांगला मिळतो, त्याला मार्केटिंग करणं सोपं जातं. प्लस काय होतं की मोस्ट ऑफ द फ्लॅट्सला रोड व्ह्यू मिळतो, त्यामुळे तो फ्लॅट तो जास्ती प्राईसमध्ये विकू शकतो. त्यामुळे हा तुमच्यासाठी एक परत स्ट्रॉंग पॉईंट बनतो निगोशिएशनसाठी. फायनल जो आहे पॉईंट की तुमच्या बिल्डिंगची लोकॅलिटी कशी आहे. जर तुमची बिल्डिंग तुमच्या सिटीमध्ये एक प्राईम लोकेशनला असेल तर हा तुमच्यासाठी परत एक मोठा प्लस पॉईंट बनतो. अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक चांगलं निगोशिएशन डेव्हलपर बरोबर करू शकता. आणि अजून एक फायनल पॉईंट की समजा तुमच्या सोसायटीमध्ये कमी मेंबर्स असतील किंवा तुमची सोसायटी फक्त ग्राउंड+2 फ्लोअर किंवा ग्राउंड+3 फ्लोअरची असेल तर हा परत तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंग निगोशिएशन पॉईंट बनू शकतो. आणि या कंडिशनमध्ये तुम्ही डेव्हलपरकडनं 101% कॉर्पस पण डिमांड करू शकता.